शेतकरी मित्रांनो नमस्कार. अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांनी बांधवांनी फोन केले की सर मिलीबगचा खूप त्रास होतोय. काही भागामध्ये ह्या मिलीबग ह्या रोगालाच आपण पिट्या ढेकून असं म्हणतो आणि हा मिलीबग पिट्या ढेकून याला कव्हर कसं करायचं, याला काही जैविक उपाय आहे का? आणि सांगा सर, भरपूर महागडी औषध आम्ही वापरतोय आणि ह्या महागड्या औषधाने कव्हर होत नाही. तर आज आपण बघायचं आहे, आपल्याला रोग कव्हर करायचा आहे जैविक पद्धतीने जर कव्हर करायचा आहे मिलीबग. यालाच पिट्या ढेकून पिट्या ढेकून असं म्हटलं जातंय. तर हा मिलीबग पिट्या ढेकून आपल्याला कव्हर करायचा आहे. तर साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीनं आपण खूप महागडी औषध वापरतो परंतु कव्हर होत नाही. तर याला साध्या आणि सरळ सोपी गोष्ट ट्रिक्स मी सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर हा मिलीबग पिट्या ढेकून काय करतो, द्राक्षावर घडावरती जर शेवटच्या स्टेजला आला तर द्राक्ष व्यापारी मालच घेत नाही. आणि केमिकलचा कारण गोडपणा ज्यावेळेस असतो, हार्वेस्टिंगला द्राक्ष छाटणीला आलेले असतात आणि त्याच्यावरती जास्त मारा येत नाही आणि घडामध्ये हा द्राक्षांच्या मण्यामध्ये बसलेला असतो आणि पातळ चिकट द्रव सोडलेला असतो आणि त्याच्यामधून फवारणी करून सुद्धा तो जात नाही आणि व्यापारी तो माल घेत नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तसं सीताफळाची बाग असेल, पेरूची बाग असेल, अशी जेवढी फळबागा असतील, कापसावर येतो, ऊसावर येतो, ऊसावरती याला लोकरी मावा असं म्हटलं जातं. तर हा रोग आपल्याला म्हणजे प्रत्येक पिकावर येतोय. असं काय नाही मला की तुम्ही शेतकरी बांधवांना मिरचीवर येतोय, सगळ्या पिकांची नावं घेतली पाहिजेत असं काही नाही. प्रत्येक पिकावरती हा येतोच. मिलीबग आहे हा पिट्या ढेकून आपल्याला जैविक पद्धतीनं कव्हर करायचा आहे. तर मिलीबग हा काय आहे की आपल्या घरामध्ये जो ढेकून असतो हा ढेकणासारखाच असतो, फक्त तो घरामधला ढेकून हा लाल कलरचा असतो, हा पांढऱ्या कलरचा आहे. आणि हा काय करत असतो, पिट्या ढेकून हा मिलीबग की बसून ज्या पानावरती बसतो किंवा जो आपला झाडाचा शेंडा असेल तिथे एकदा जर बसला तर ते येतात, भरपूर त्यांची संख्या होते आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ते काय करतात माहिती आहे का, ते रस शोषून घेतात झाडातला, ते त्यांचं खाद्य झालं आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी ते एक स्त्राव करतात, एक रस सोडतात. ते रस सोडल्यामुळं असा अगदी अगदी चिकट 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 प्रकारचा एक ते रस सोडतात आणि हा रस सोडल्यामुळं काय होतंय की पूर्ण जे आपला मालावरती सगळा असा चिकट चिकट माल होतो आणि ते चिकट झाल्यामुळं पूर्ण त्याची काही कोणतीही झाडाची क्रिया होत नाही आणि आपलं अतिशय नुकसान होतं. आणि तरी तो आपल्याला जैविक पद्धतीनं आणि साध्या पद्धतीनं आपल्याला कव्हर करायचा आहे अतिशय सोप्या खर्चामध्ये आणि सहज उपलब्ध असणार औषध आपण याने कव्हर करणार आहोत. कव्हर करायचं आहे तर याला आपल्याला औषध काय लागणार आहे बघा. पहिलं औषध लागणार आहे आपल्याला, सगळ्यात महत्वाचं जे औषध आहे आपलं तर ते आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट हे सोडियम बायकार्बोनेट आपल्याला तुमचा मिलीबग आहे, पिट्या ढेकून आहे, ते 100% खलास करणार आहे का नाही असं करणार आहे. तर आता लगेच शेतकरी बांधव मला फोन करणार की सर आम्हाला सोडियम कार्बोनेट द्या, इथे मिळत नाही. तर सोडियम कार्बोनेटलाच दुसरं नाव आहे की मला फोन करायचं नाही, तुमच्या इथं सगळीकडे मिळणारी गोष्ट आहे, सगळं आहे, माझ्याकडून काय घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला काय ह्याला म्हणायचं, बेकिंग सोडा. सोडियम कार्बोनेटलाच काय म्हणतात, बेकिंग सोडा. सोडियम कार्बोनेट हा केमिकल नाव झालं, त्यालाच काय म्हटलं जातं, बेकिंग सोडा. परत आणि म्हणणार बेकिंग सोडा काय आहे सर, बेकिंग सोडा कुठे मिळतोय, तर बेकिंग सोडा ना आपल्या घरामध्ये आपण ह्याला काय वापरतो, खातो, त्याला म्हणायचं खाण्याचा सोडा. आता सोडियम बायकार्बोनेट,
सोडियम बायकार्बोनेट केमिकल नाव झालं. सोडियम बायकार्बोनेटलाच काय म्हणायचं ना म्हटलं जातं बेकिंग सोडा. आणि ह्या बेकिंग सोड्यालाच आपण आपल्या घरामध्ये रेग्युलरली जे भाज्यामध्ये वगैरे जे काय आपण भजी करतो, जे काय आपण पोट फुगलं किंवा काय झालं तर आपण किंवा लिंबू हे घेतो, खाण्याचा सोडा घेतो. तर ह्यो जो खाण्याचा सोडा आपण घरामध्ये जो वापरतो हा आपल्याला कव्हर करण्यासाठी मिलीबगचा पूर्णपणे सफाया करण्यासाठी आपल्याला खायचा सोडा वापरायचा आहे. आता तर लक्षात आलं आपल्या. सोडियम बायकार्बोनेट नंतर लगेच फोन लावणार शेतकरी, मला फोन करणार सर ती सोडियम बायकार्बोनेट आहे काय. तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच बेकिंग सोडा, बेकिंग सोडियम म्हणजेच खाण्याचा सोडा, खाण्याचा सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट. तर आता इथंपर्यंत झालं. आपल्याला ह्या खाण्याच्या सोड्यापासून आपल्याला त्याला नष्ट करायचं आहे. तर आता खाण्याचा सोडा कुठलीही गोष्ट आपण कसं बघतोय की एकटा खाण्याचा सोडा काम करणार नाही, तर त्याला जोड लावावं लागणार आहे. ते कसं काम करणार आहे. पहिल्यांदा आपण काय घेतला, 1 नंबरला आपल्याला खाण्याचा सोडा आणला. आपण खाण्याचा सोडा हा घेतला, बरोबर आहे. ह्याची जोड लावायला, याच्याबरोबर ह्याची जोड लावायला आपल्याला दुसरी गोष्ट काय लागणार आहे, तर दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे नीम तेल, नीम ऑइल. कोणत्याही प्रकारचं ऑइल पाहिजे आपल्याला. समजा मोहरी तेल घ्या, मोहरी तेल घ्या, करंजी तेल घ्या, परत तुम्हाला वाटलं तर तिळाचं तेल घ्या, सरकी तेल घ्या, सोयाबीन तेल घ्या. तर हे तेल लागणार आहे आपल्याला. आता खायचा सोडा आणि एक सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, खायचा सोडा एक बुरशीनाशक सुद्धा आहे. खाण्याचा सोडा आपला बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जो चिकटपणा आलेला आहे, हे चिकटपणा घालवण्यासाठी खाण्याचा सोडा मला ज्यावेळेस पॉइझनिंग झालं होतं किंवा मला ज्यावेळेस शंका येते किंवा मी जी काय तुमचं पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतो किंवा आम्ही ज्यावेळेस गोडाऊनला जाऊन येतो, हे हात स्वच्छ घेण्यासाठी आम्ही काय करतो, तुम्ही पण काळजी घ्या शेतकरी बांधवांनो. आपलं जेवण लय खूप महत्वाचं आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही औषध फवारून येता, घरामध्ये आपल्या खायचा सोडा असतो, 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा, थोडंसं 4-5 थेंब पाणी घ्यायचं, हाताला हे करायचं. आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक घरी लिंबू असतो, अर्धा लिंबू घ्यायचा, पिळायचा, 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा, त्याच्यावर ते करायचं, पूर्ण अर्धा लिंबू पिळायचा. अगदी फेस होतो असं सगळं, अगदी कसलेही तुमच्या औषधात असू देत, डाग असू देत, काय असू देत, पूर्ण क्लीन होऊन जातं. कसलेही डाग असू देत, कसलेही अगदी कसलाही का तुमचा एक मिनिटभर असं ठेवायचं, पूर्ण हे करायचं, असं चोळायचं, पूर्ण डाग खलास अगदी. आणि ज्यावेळेस तुम्ही आपलं जीवन आपल्या मुलाबाळांसाठी तुम्ही असणं ह्या जगामध्ये खूप आवश्यक आहे. तर तुम्ही ज्यावेळेस आपलं तणनाशक असू द्या, कीटकनाशक कोणतीही फवारणी घेऊन येतात, त्यावेळेस खायचा सोडा घ्या 1 चमचा, जरा थोडंसं 2-4 थेंब पाणी घ्या, तर ओलं झाल्यानंतर हे करा, परत अर्धा लिंबू हातावरती पिळा, पूर्ण असे करा, फेस होतो. आणि पूर्ण जो तुमचा कीटकनाशकाचा जो अंश तुमच्या हाताला, तुमच्या ह्या नकामधून वगैरे जो गेलेला असतो, आणि तो जो खाण्यातून थोडं 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 ज्यावेळेस जातं आणि 5-10 वर्षानंतर आपल्याला कॅन्सर होतो किंवा काय होतो, तर याच्यापासून आपलं आयुष्य हे खूप महत्वासाठी आहे. तुम्ही खूप तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या मुलासाठी तुम्ही खूप आवश्यक आहात. तर ही काळजी घ्या शेतकरी बांधवांनो, मी घेतोय. आणि हे मी खूप अनुभवातून ह्या गोष्टी रिसर्च करून काढलेल्या आहेत. तर आपल्याला हे लागणार आहे. बरं, आता गोष्ट इथे नीमतेल, ऑइल तेल ही जी घ्यायचं. आता नीम ऑइल मार्केटला घ्यायला गेला 500, 700, 1000, 1500 ppm वर केळा आहे. आपल्याला हे नीम ऑइल असू द्या किंवा मोहरी तेल असू द्या, ह्या तेलांचं पाण्यामध्ये कसं विरघळायचं. आता हे नीमतेल घेतलं, मोहरी तेल घेतलं आपण, तर हे 200 रुपये लिटर आहेत. आता बऱ्याच लोकांचे मला फोन आले. आता त्याच्यामध्ये हा दुसरा खूप महत्वाचा व्हिडिओ आता हा होणार आहे. आणि याच्यानंतरचा आता ह्याच्यामध्ये लिंक कशी आली बघा. आता हे तेल घेतलं, मी तुम्हाला सांगितलं, तेल पाण्यात विरघळत नाही. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे तुम्ही ह्युमिक ऍसिडसाठी, लिग्नाइट आणि ह्युमिकला. परत आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे कशाला, अमिनो ऍसिड काढायला. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला काय करायचं आहे,
ही नीम ऑइल आणि हे तेल ही विरघळण्यासाठी लागणार आहे. तर ह्याची प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 1 लिटर आणि पूर्ण आता जे शेतकरी बांधव म्हणजे आपले द्राक्ष बागेचे आहेत की माल काढण्याला असून शेवटच्या क्षणी नीम ऑइल मारा म्हटलं की तर कंपन्यांची नीम ऑइल येतात. त्यांना मारा म्हटलं तर ते म्हणतात कारण मालावरती कारण जे त्यांचं नीम ऑइल आहे ते नीम ऑइल आहे ते काय होतात की तेलकट डाग पडतात पूर्णपणे म्हणजे ते पाण्यामध्ये येत नाही. कारण तुम्ही पाटीवरला जरी पंपानं फवारत असाल किंवा ट्रॅक्टरनं फवारणी करत असाल तर बघा तुम्ही फवारणी करत असाल पाण्यात टाकल्यानंतर पांढरं होते तुमचं औषध नीम ऑइल विरघळते. परंतु काही वेळानंतर असं तुम्ही ज्यावेळेस घालता पंपाच्या वरच्या साईडला थोडंसं तेलकट डाग पडतोय किंवा ट्रॅक्टरची जी टाकी असते त्या टाकीमध्ये सुद्धा असं तेलकट मग ते पूर्णपणे ते तेल विरघळत नाही पाण्यात. पण आपण जी पद्धत सांगणार आहे एक थेंब सुद्धा नव्हतं एक कण सुद्धा राहणार नाही की पूर्ण मध्ये पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होणार आहे आणि त्याचा कसल्याही प्रकारचा त्या मालावर डाग पडणार नाही काय नाही. कारण द्राक्ष बागेवरती शेतकरी किंवा आपल्या डाळिंबाची बाग असेल पेरवाची बाग असेल नीम ऑइल मारायचं म्हटलं की त्यांच्या अंगावर काटा येतो. शेवट मालाचा स्टेज आलेली असते माल काढणीला व्यापाऱ्याला देण्याचं वेळ आलेली असते आणि आपण त्यावेळेस नाही म्हणतो कारण का की ते डाग पडतात. परंतु हे जी मी नीम ऑइलची जी पद्धत सांगणार आहे ते पूर्ण कोणतंही तेल नीम ऑइल कसं आहे मार्केटला काय खूप अगदी 200 रुपये पासून 1000 1500 10,000 रुपये लिटर पर्यंत आहेत. ते घ्यायचं नाही आपल्याला शुद्ध नीम ऑइल घ्या नसेल तर मोहरी तेल घ्या तिळाचं तेल घ्या आपल्याला जे तेल मिळेल नीम ऑइलच पाहिजे असं काही नाही. तर आपल्याला हे घ्यायचं आहे आणि नंतरची गोष्ट आपल्याला लागणार आहे ते आता बघा. पहिला झाला खायचा सोडा दुसरं झालं नीम तेल किंवा कोणतंही तेल घ्यायचं आपल्याला खातो आपण ते कोणतेही तेल. बरं आता हे काय करणार आहे खाण्याचं जे पिठे टेकून आहे आपला हा पिठे टेकून काय करणार पिठे टेकून जो रस शोषतोय आणि त्याच्या संरक्षणासाठी झाडातला रस पानातला रस शोषून घेत असतोय आणि त्याचा पिठे टेकून काय करणार आहे की त्याचं संरक्षण करण्यासाठी तो पिठे टेकून चिकट द्रव एक सोडतो आणि हा चिकट द्रव त्याचं जे आहे तर तो चिकट द्रव त्याच्या संरक्षणासाठी सोडतो. तो चिकट द्रव पूर्ण क्लीन झाला आहे. खाण्याचा सोडा मी काय म्हणतो क्लीन करणार आहे. खाण्याचा सोडा हा चिकट द्रव जे आहे तो पूर्ण क्लीन होणार आहे निमतेल आणि ह्याच्यामुळे आणि त्याच्यावर जे पाठीवर जे आवरण आहे जे कोणते आपण मोहरीचं तेल घेणार आहे तिळाचं तेल घेतले समजा सरकी तेल घेऊ द्या किंवा सोयाबीन तेल कुठलंही तुमच्या घरात खायचं तेल आहे शेंगतेल आहे ते घेतलं तरी चालेल आपल्याला काय अडचण नाही. फक्त ती विरघळायची जी प्रोसेस आहे ती पुढच्या भागात मी टाकणार आहे की तेल कसं विरघळायचं तो व्हिडिओ होणार आहे आणि अतिशय छान होणार आहे तो. मग हा विरघळ हे काय करणार खाण्याचा सोडा जो त्यानं चिकट द्रव सोडलेला आहे तो क्लीन करणार आपला पूर्ण क्लीन करणार. दुसरं काय करणार आहे निमतेल काय करणार आहे त्याच्या पाठीवरचं जे काय आवरण आहे हे पूर्ण क्लिअर करणार आणि खाण्याचा सोडा आणि निमतेल सोडा की आपला हे नीम सोप होईल किंवा एक प्रकारचा साबण होणार आहे तो पूर्ण क्लीन करणार आहे त्याला. आणि मग तो जो किडा राहणार आहे हा किडा राहण्यासाठी तुम्ही कोणतंही मार्केटमधलं एखादं कीटकनाशक घ्या आणि ते कीटकनाशक तुम्ही 1 मिलीनं समजा तुम्ही साधं रोगर मारा एखादं साधं कराटे मारा क्विनॉल मारा किंवा नुआन मारा कुठलंही कीटकनाशक काय करणार आहे की ते त्याला तुझं तिथं जे काय मिलीबग आहे किंवा पिठे टेकून आहे तो मारण्याचं काम करणार आहे. ह्या 3 गोष्टीचं ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करून मारू त्यावेळेस तर आपला मिलीबग पूर्णपणे 100% नियंत्रणात येणार. आता याचं प्रमाण कसं वापरायचं ते बघा. आपल्याला 100 लिटर पाणी फवारणीला लागणार आहे असं विचारात डोक्यात घेतलं. किती घेतलं आपल्याला पिकाला 100 लिटर पाणी लागणार. मग 100 लिटर पाणी लागणार आहे म्हटल्यानंतर मग आपल्याला खायचा सोडा किती घ्यायचा आहे 500 ग्रॅम 500 ग्रॅम खाण्याचा सोडा घ्यायचा म्हणजे 1 लिटरला 5 ग्रॅम 1 लिटर पाणी जर असेल तर 5 ग्रॅम खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. आणि नीम ऑइल किती लागणार आहे निमतेल किती लागणार आहे किंवा मोहरी तेल असेल आपल्याकडे उपलब्ध होतं
नीम ऑइल असेल, मोहरी तेल असेल किंवा कोणतंही तेल असेल तर ते सुद्धा काय करायचंय 5 मिलीने घ्यायचं आपल्याला. किती घ्यायचंय? अर्धा लिटर घ्या. किती? मी म्हणतोय 10 लिटर 10 मिलीने घ्या, काय अडचण नाही. आपण 10 मिलीने डोस धरूया. किती? 100 लिटर पाणी लागत असेल तर 1 लिटर आपण हे घ्यायचं. किती? 1 लिटर. 1 लिटर मोहरी तेल घ्या. बर. आणि तिसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे, तुम्ही समजा काय घेतलं, रोगर घेतलं. रोगर किती घ्या? 200 मिली. 2 मिली ना 200 मिली. आता सर तुम्ही कॅप्शन जर टाकले 100 रुपयात कव्हर करायचा ही व्हिडिओ, आणि आता ही कॉस्ट तुम्ही काय सांगायला लागले, आता असं शेतकरी म्हणणार आहेत. तर ऐकून घ्या आता आपली कॉस्ट किती होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो. 500 ग्रॅम. आता खायचा सोडा किती रुपये किलो मिळतो? तुमचे जे बाजार आहेत, आपलं किराणा दुकान आहे तिथे मिळतो 60 रुपये किलो दर आहे त्याचा. किती? खाण्याचा सोड्याचा दर आहे 60 रुपये किलो. अर्धा किलोचे किती झाले? 30 रुपये याचे झाले. बरोबर? 30 रुपये याचे झाले. आता 1 लिटर नीम ऑइल सांगितले सर तुम्ही घ्यायला आम्हाला. मग 1 लिटर नीम ऑइल आता 700, 800, 500 पासून 1000 रुपयेपर्यंत, 2000 रुपये लिटर पर्यंत नीम ऑइल आहे. आणि तुम्ही तर आम्हाला सांगायला किंवा मोहरीचं तेल घेतलं तर 200 रुपये लिटर आहे. आणि तुम्ही तर सांगायला 1 लिटर आणि 100 रुपये तुम्ही कसं काय कव्हर होणार सर? तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे कुठलंही तेल होणार आहे, जी काय करणार आहे ते 40 रुपये लिटर मध्ये करणार आहे आपण. किती? 40 रुपये लिटर मध्ये. ते कसं करणार आहे तो याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण ते सांगणार आहे. ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कारण ते तुम्ही ज्यांनी फिनिक्सचं मटेरियल घेतलेलं आहे त्याच्यामध्येच ते होणार आहे आणि सरळ तेल राहणार आहे. ते कसं राहणार आहे तुम्ही करून दाखवणार आहे, कारण ते हे जे आहे मी तोंडी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी ते सांगणार आहे. मग ह्याची मी किती सांगतो किंमत? 40 रुपये. त्याच्यावर जाणार नाही. किती? 40 रुपये लिटर. हे 30 रुपये आणि हे 40 रुपये. किती झाले? 70 रुपये झाले शेतकरी मित्रांनो. किती झाले? बरं. आता रोगर तुमचा किती रुपये असेल? 400 रुपये लिटर असेल, 500 रुपये लिटर असेल. 400-500 रुपये लिटर असल्यानंतर म्हणजे आता जैविक औषध आपलं किती रुपये झालं? जैविक आपलं औषध झालं फक्त 70 रुपये. किती रुपये झालं? 70 रुपये मध्ये कव्हर करणारच आहे. आणि आपल्याला हे मारण्यासाठी ऑन दी स्पॉटचा हे कव्हर करण्यासाठी आपल्याला रोगर जर समजा 300 रुपये लिटर असेल तर त्याचा 200 मिली 250 मिली घेतला तर त्याचे 70-75 रुपये होणार आहेत. म्हणजे 70 अधिक 70 150 रुपये मध्ये तुमचा मिलीबग पूर्णपणे. आम्ही खूप लोकांना द्राक्ष बागेवरचे इथे आमचे शेतकरी आहेत द्राक्ष बागेचे राजू माळी म्हणून आहेत, त्यांच्या बागेवरती आम्ही शेवटच्या क्षणी त्यांची 40 एकर द्राक्ष बाग आहे त्यांना मी हे दिलेलं आहे. आणि त्यांचं खूप अगदी मिलीबगसाठी ते आज 2 वर्ष झालं ते औषध वापरतात. शेतकऱ्यांनी साधी साधी गोष्ट सांगितली की लोक ही करत नाहीत म्हणून तेही वापरत नव्हते. मग मी त्यांना काय केलं की सांगितलं, किंवा आमच्या बावकीचा जे शेतकरी प्रमोद पाटील, पंढरनाथ पाटील, त्यांना जर सांगितलं साध्या गोष्टी समजत नाही मग त्यांना आम्ही खायचा सोडा 400 रुपये किलो आहे, बाहेरनं इम्पोर्ट केलेला आहे, मग ती लोक घेतात. किंवा नीम ऑइल बनवलेलं आहे ते कुठलं तर ऑइल आहे ते, मग असं जर सांगितलं तर लोकांना स्वस्तात ती किंमत कळत नाही शेतकरी बांधवांना, मग ही घेतात. परंतु मी तुम्हाला जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपला उद्देश काय की आपल्याला हे 40 रुपये मध्ये तेल बनवायचं आहे मिलीबगसाठी किंवा तुमच्या कीटकनाशकासाठी आणि रोग, असं टोटल तुमचा 150 रुपये मध्ये पूर्णपणे रोग कव्हर होणार आहे. किती महागडी तुम्ही मिलीबगला औषध वापरली तरी होणार नाही. खाण्याचा सोडा, कुठलंही तेल, नीमतेल, मोहरे तेल आणि तुमचे कीटकनाशक ह्या तिन्हीचं जोपर्यंत कॉकटेल होत, परंतु जो रस आहे तो रोज पूर्ण क्लीन झाला पाहिजे. खाण्याचा सोडा आणि हे जे काय नीम तेलचं कॉस्टिक सोड्यामुळं काय होणार, कॉस्टिक पोटॅशियममुळे काय होणार आहे आपला लिंबोळीचा साबण किंवा असं होऊन तो पूर्ण ते क्लीन होणार आहे, हे मारणार आहे. त्याच्या पाठीवरलं जे आवरण आहे ते आवरण पूर्ण वितळण्याचं काम करणार आहे आणि हे रोगर त्याला मारण्याचं काम करणार आहे. त्याच्या पाठीवरलं आवरण वितळलं
की रोगर त्याला मारणार गेल्यानंतर, आणि हे जी काय तुमचा चिकट जे आपल्या पिकावर डाग आलेला आहे तो चिकट डाग पूर्णपणे कव्हर होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपल्या इतर शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आपण हा चॅनेल शेअर करा, इतर शेतकऱ्यांनाही सांगा. आणि जेणून लय अडचण असेल तरच, नाही साध्या साध्या गोष्टींना शेतकरी हे करतात, तर किरकोळ गोष्टींना हे करू नका. मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओ तुम्ही एकदा सोडून 2 वेळा बघा, 3 वेळा बघा. जर त्यामध्ये जर मी सांगण्याची गोष्ट जर राहिली असेल तरच करा. आणि जे लिंबू तेल आपण ऑइल बनवणार आहात ते जर बनवून एकदम तुम्ही 200 लिटर 300 रुपये ते ठेवलं ड्रममध्ये, ती 3 वर्षे 5 वर्षे 10 वर्ष राहतं. ते फर्मेंटेशन प्रोसेस नुसारच बनवायचं आहे, पूर्णपणे जैविक. त्यामुळं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करूया. आणि मला संपर्क करण्यासाठी 7385181818 याच्यावरती संपर्क करा. आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9604 154 154. यातलं कुठलंही मटेरियल मला मागण्यासाठी फोन करू नका. तुम्हाला खाण्याचा सोडा तुमच्या घरी आहे. सर ती खाण्याचा सोडा मिळत नाही, सोडियम बायकार्बोनेट काय आहे, तर ते मी सांगितलेलं आहे आपल्या घरामध्ये आहे. किराणा दुकानामध्ये गेला किंवा बाजारमध्ये गेला 60 रुपये किलोनं मिळतो. तिसरी गोष्ट, नीम ऑइल कसं बनवायचं. नीम ऑइल कसं बनवायचं हे मी नीमतेल असू द्या किंवा मोहरी तेल असू द्या याचा व्हिडिओ मी दुसरा करणार आहे त्याच्यामध्ये. आणि ते त्याचंही जे विरघळण्यासाठी सॉल्व्हंट तुमच्याकडे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे तोच लागणार आहे आपल्याला. त्याची जी प्रोसेस आहे फर्मेंटेशन करून प्रोसेस पूर्णपणे करून मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त रोगर मात्र एक साधे कीटकनाशक तुमच्या घरी जे कीटकनाशक असेल, रोगर असेल, कॉन्फिडर असेल, नुआन असेल, जे शिल्लक असेल ते मारा आणि आपला मिलीबग खलास करा आणि तुमचं उत्पन्न वाढवा. तुमचं उत्पन्न वाढल्यानंतर आपल्या देशाची प्रगती होईल. तर अशा पद्धतीनं चॅनल सबस्क्राईब करा आपला आणि घंटे दाबा ऑल नोटिफिकेशनला. इथंच थांबतो. पुढचा व्हिडिओ लगेच आपण जो नीम ऑइल इतर तेलाचा आहे तो करणार आहोत.